आता वळूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। म्हाडाकडून म्हाडा साथी ॲप लॉन्च। या ॲपद्वारे मित्र घरासाठी ऑनलाईन अर्ज करून निविदाही पाहू शकतात। हे एक AI असून जमीन भाडेपट्ट्याशी संबंधित माहिती देखील यावर उपलब्ध होणार आहे। येत्या 2 दिवसात मोनो सेवा स्थगित केली जाणार असून अत्याधुनिक सुविधांसह लवकरच या मोनो सेवेचं पुनरागमन होईल। मोनो रेल्वेच्या सततच्या रखडपट्टीनंतर परीक्षण करण्यात आलं। नवी प्रणाली आणि आधुनिकीकरण करताना MMRDAनं जो आहे तो आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला। यूसीचे दर 16% वाढणार आहेत। नवी दर निश्चितीसाठी दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा अशा एकूण 5 राज्यांचा दराचा आढावा घेण्यात आला। आढावा घेतल्यानंतर नवीन अहवाल जो आहे तो तयार केला जाणार आहे। MBAच्या तब्बल 11,000 जागा रिक्त आहेत। राज्यात 43,000 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी प्रवेश जाहीर केलेले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा MBAच्या जागांमध्ये तब्बल 3,012 जागांची भर पडली आहे। विरार डहाणू रोड दरम्यान 7 रेल्वे स्टेशन्स उभारण्यात येणार। चौपदरीकरण यामुळे गर्दी टाळण्यास मदत होईल। 3,578 कोटी रुपये प्रकल्पाची किंमत आहे। पुण्यातील महिलांसाठी आता आरोग्य शिबिर पालिकेचा आरोग्य विभाग राबवणार आहे। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मध्ये या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे। पुणे शहरातील पार्किंगवर तोडगा निघणार आहे। जंगली महाराज रस्त्यावरील बहुमजली पार्किंग सुरू होणार आहे। शहरात प्रमुख 6 रस्त्यांवर पे अँड पार्कचा पालिकेचा विचार आहे। पुण्यात PMP उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहे। PMPच्या जागेत आता 3 CNG पंप उभारले जाणार आहे। स्वारगेट, निगडी, शेवाळवाडी या ठिकाणी याचं नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे।